आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेवनं हिंदू संघटनांचं प्रत्युत्तर. तर उत्तर प्रदेशमधल्या बरेलीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकवणाऱ्या मुस्लिम आंदोलकांवर लाठीचार्ज. धाराशिव जिल्हा महापुराच्या संकटामध्ये असताना जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात व्यस्त. लाखो हेक्टरवरील पिकं धोक्यात. शेतकरी अडचणीमध्ये असताना जिल्हाधिकाऱ्यांचं वर्तन वादात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. पूरग्रस्तांना तातडीनं मदत देण्याचं केंद्र सरकारचं आश्वासन. कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करणार. पंतप्रधानांच्या भेटीनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार. राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून सरसकट 5,000 रुपयांची रोख रक्कम आणि 35 किलो धान्याचं वितरण. तर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत. पीएम केअर फंडावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली. पूरग्रस्तांना पीएम केअर फंडातून मदत मिळावी ठाकरेंची मागणी. तर शहाणपणा शिकवू नका मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढणार. संजय राऊत यांची माहिती. तर सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचं अजितदादांच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला. 10 वर्ष लेकराप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या 600 झाडावर कुऱ्हाड. सततच्या नुकसानीला कंटाळून मोसंबी बाग कापण्याची शेतकऱ्यावर वेळ. हप्ता भरण्यासाठी बँकेचा तगादा. संभाजीनगरच्या पिंपरीराजा गावातील शेतकऱ्याची व्यथा. भिंत खचली डोळ्यादेखत संसार पुरात वाहून गेला. माढा तालुक्यातील वाकाव गावातील नागरिकांची व्यथा. 4 भिंतींचा आधार असणारं घरच वाहून गेल्यानं गावकरी हवालदिल. आता राहायचं कुठे? मायमाऊलींचा आक्रोश. बुलढाण्यात नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राडा. ठाकरेंची शिवसेना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उडी मारून आत घुसण्याचा प्रयत्न. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्याची मागणी. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सोलापूरच्या वाकाव गावात पूरस्थिती गंभीर. पाणी वगळता गावकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत नाही. तर सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर विजापूर महामार्ग 3 दिवसांपासून पाण्याखाली. सोलापूरमधील बार्शीमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानं हतबल शेतकऱ्यानं संपवलं जीवन. सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतुकीला सुरुवात. महामार्गावर अजूनही गाळ असल्यानं एकेरी वाहतूक सुरू. गेल्या 3 दिवसांपासून अडकून पडलेल्या ट्रक चालकांना दिलासा. 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससीची परीक्षा ढकलली पुढे. 9 नोव्हेंबरला होणार परीक्षा. राज्यातील पूरस्थितीमुळे निर्णय. मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना एकूण 100हून अधिक जागा लढवण्यासाठी इच्छुक. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग. भिवंडीतील रस्त्याच्या कामाला होणाऱ्या विलंबामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जेरीस. जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अधिकाऱ्याला विचारला जाब. वाहतूक कोंडी होत असल्यानं व्यक्त केली नाराजी. आगामी पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाचं इच्छुक उमेदवारांना टार्गेट. 1000 मतदारांची नोंदणी करण्याचं बावनकुळेंचं लक्ष. भाजपानंतर काँग्रेसकडूनही नोंदणीची प्रक्रिया सुरू. जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस. उपोषणकर्ते दीपक बोराडेंची प्रकृती खालावली. समर्थकांच्या आग्रहानंतर बोराडेंना सलाईन लावलं. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये दांडिया खेळून वाटोळं केलं. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचं वक्तव्य. संभाजी भिडेंना डोक्यावर बसवून ठेवलाय राऊतांचा टोला. सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयाचा दिलासा. तरुणाला बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी जामीन मंजूर. मात्र खोक्यावर विविध 6 गुन्हे दाखल असल्यानं सध्या कारागृहातच मुक्काम.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सरकार देणार भाऊबीजची भेट. 2,000 रुपयांची दिवाळी भेट जाहीर. दिवाळीपूर्वीच मिळणार 2,000ची भेट. लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांना अटक. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत लेह पोलिसांची कारवाई. वांगचुक यांच्या संस्थेची सीबीआयकडून चौकशी सुरू. कथित पाकिस्तान कनेक्शनमुळे भुवया उंचावल्या. चुनाभट्टीत मॉलच्या कर्मचाऱ्यांकडून लहान मुलांना बेदम मारहाण. स्टोअरमध्ये चॉकलेट खाल्लं म्हणून चोरीचा आळ घेत मारहाण. मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या वेब सिरीज विरोधात समीर वानखेडेंची कोर्टामध्ये याचिका. मात्र तात्काळ सुनावणी करण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार. याचिकेत सुधारणा करण्याचे हायकोर्टाचे वानखेडेंना आदेश. भारतीय हवाई दलाची 6 दशके सेवा करणाऱ्या MiG-21 फायटर जेट्सची अखेरची भरारी. भारतीय हवाई सामर्थ्यातील ऐतिहासिक अध्याय आज समाप्त होणार. ट्रम्प प्रशासन आता ब्रँडेड आणि पेटंट औषधांवर 100% टॅरिफ आकारणार. 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेमध्ये ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ. भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांनाही आता फटका बसणार. पाकिस्तानवर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून भारताकडे हॅट्रिकची संधी. 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार.